भागाड संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी तर मॅच आता या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान भागाड विरुद्ध चांदेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना या ठिकाणी आता मात्र सुरू होतोय। पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर सचिन सुर्वे चांदेवाडी संघाकडून आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तनिष गुळंबे आणि हितेश एलकर जय हनुमान भागाड संघाकडून जोडी मैदानाच्या आतमध्ये ब गटातील सामना क्रमांक 2 शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीने आपण पाहतोय माणगाव निजामपूर अंतर्गाव क्रीडा वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना चषक सन 2024 दिवस पहिला जरूर या ठिकाणी पाहतोय आपण सुंदर असं आयोजन सुंदर नियोजन या ठिकाणी आणि या स्पर्धेमध्ये खास करून आकर्षक ट्रॉफी आपल्याला मोठमोठ्या पाहायला मिळतात। कोण अंतिम विजेता होणार हे उद्याच्या दिवसामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे याच मैदानावर कारण उद्या देखील अतिशय सुरेख अशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आजच्या दिवसामध्ये खरंच सकाळपासून सुरेख लढती टफ फाईट संघ आपल्याला पाहायला मिळाले बलाढ्य संघ जरूर या ठिकाणी आपण पाहिलं। पहिला बॉल पहिलाच बॉल आपण पाहतोय जरूर लेग साइडच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी मात्र दोन्ही हात खोललेत वाईड बॉलचा इशारा जरूर केलाय। सिंगल एक धाव वाईडच्या साहाय्याने जय हनुमान भागाड संघ खातं ओपन झालंय वाईडच्या सायने याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सेम ऍक्शन पंचांच्या माध्यमातून केली जाते पुन्हा एकदा लेग साइडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल बॅक टू बॅक दोन वाईड बॉल फेकले सचिन सुर्वे या बॉलरने चांदेवाडी संघाकडून थोडासा टप्पा आतमध्ये घ्यावा लागणार आहे अचूक टप्प्याची बॉलिंग करावी लागणार आहे आणि खास करून समोरच्या बाजूला ऑफ साइडच्या स्टंपच्या बाजूला जरूर बॉलिंग करावी लागणार आहे लेग स्टंप सोडून बॉल जातोय यावेळेस मात्र ही लाईन योग्य आहे ही लाईन मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळते हा बॉल चांगला हाताळलाय सचिन सुर्वेने सुरुवातीला 2 बॉल खराब फेकल्यानंतर पहिला बॉल यावेळेस आता मात्र नव्या दमाने नव्या जोशामध्ये फेकलाय आणि तो देखील डॉट बॉलची सांगता 1 बॉल 2 धावा हे समीकरण जय हनुमान भागाड संघाचा यावेळेस आपण पाहतोय या बॉलला म्हटलं कनेक्शन केलंय हवेमध्ये बॉल आहे वा भाई वा क्या बात आहे काय नजर म्हणावी लागेल सुरेख या ठिकाणी झेल टिपलाय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय उंच हा बॉल उडाला होता पण तो क्षेत्ररक्षक समीर त्या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये उभा आहे झेल टिपलाय आणि विकेट नंबर 1 फलंदाज यावेळेस होतोय हितेश एलकर बॅक टू दी पवेलियन
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर 3 वर अनिकेत दळवे, जे हनुमान भागाड संघाकडून मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना आपण पाहतोय. सचिन सुर्वेच्या नावावर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये बॉल जरूर आहे. सिंगल एकदा पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल जातोय आणि इथं सिंगल एकच धाव मिळतीये. सिंगल एका धावेने धावसंख्या होते धाव फलकावर 3चा आकडा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 विकेट लॉस जे हनुमान भागाड टीम. टेनिस क्रिकेटचा खेळ, टेनिस क्रिकेटची ही मॅच, टेनिस क्रिकेटचा थरार महासंग्राम जरूर येलवडे गावामध्ये खास करून आजपासून सुरू झालाय. या होळीच्या सणामध्ये यावेळेस आपण पाहतोय चेहऱ्याच्या समोरचा बॉल, त्याला दाखवले दिशा. हा बॉल झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. प्रफुल्ल ठुले यांच्याकडून आदित्य देवघरेने मगाशी 35 धावांची जी खेळी केली त्या खेळीसाठी 200 रुपयाचा गुगल प्राइज त्यांच्यासाठी आलेला आहे. धन्यवाद. सुरेख फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये पैशात्रक्षक. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय समीर त्या ठिकाणी तटस्थ उभा आहे. वा, हा दुसरा झेल टिपलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. समीर या खेळाडूने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. हा 2 झेल त्याने जरूर अचूक असे टिपलेत आणि 2 गडी मैदानाच्या बाहेर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत. पहिला आपण पाहिलात हितेश येलकर आणि आता जर पाहिलात तर तनेश गुळंबे हा देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. सचिन सुर्वेच्या नावावर ही दुसरी विकेट. चांदेवाडी विरुद्ध जय हनुमान भागाड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश गोळे नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. पंचांकडे जरूर इथं मात्र गाड घेताना योगेश गोळे उजव्या हाताचा फलंदाज. सचिन सुर्वे बॉलिंग मार्कवर चांदेवाडी संघाकडून. वा भाई वा, या दरम्यान आपण पाहतोय सुरेख बॉल या ठिकाणी हाताळलाय सचिन सुर्वेने आणि डॉट बॉलची सांगता केली गेली आहे. याच दरम्यान षटक क्रमांक पहिले होते समाप्त. पहिल्या षटका अखेर 7 धावा स्कोर कार्डवर. जय हनुमान भागाड संघ 2 विकेट लॉस. सुरुवातीला आपण पाहिलं ना बॉलिंगला सुरुवात केली त्यावेळेस मात्र सचिन सुर्वेने 2 बॉल वाईड बॉल फेकले, पण तदनंतर काय कमबॅक केला. जबरदस्त एक मोठा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आणि 7च धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सचिन सुर्वे या बॉलरने 2 गडी बाद केलेत आणि बॉलिंग मार्कवर यावेळेस झालाय बदल. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया योगेश वाघमारे. देतो भरून परत. मला तो बिसलेरी पाणी काय नाही सॉरी. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल योगेश वाघमारेचा. याच दरम्यान आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याला मात्र दिशा दाखवली पॉइंट आणि थर्डमॅनच्या मध्ये हा बॉल चाललाय. याच दरम्यान मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयास देखील केला गेलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर आतापर्यंत 9 धावा जरूर या ठिकाणी जोडल्या जात आहेत. एका जरूर मोठी धावसंख्या करण्याचा विचार असेल जय हनुमान भागाड संघाचा, कारण या मैदानावर नक्कीच मोठी धावसंख्या करावी लागते. सकाळपासून हे चित्र नक्कीच इथं पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, पण हा बॉल मात्र योगेश वाघमारेचा सुरेख बॉल या ठिकाणी हाताळलाय. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा केली जाते. थोडस रोखलंय, थांबवलंय जे हनुमान भागाड संघाच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं तर पुढे जाऊन मारण्याचा प्रयास केला गेला होता, पण याच दरम्यान आपण पाहतोय थाय पॅडला बॉल लागतोय. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल 1 धाव मिळते. सिंगल एका धावेने 10चा आकडा स्कोर कार्डवर.
पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहूया लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलाय. वाईडच्या साईने एक धाव एक्स्ट्रा मिळते. 11 धावा स्कोर कार्डवर, 2 विकेट लॉस. जय हनुमान भागाड टीम. अनिकेत दळवी, योगेश गोळे मैदानाच्या आतमध्ये, तर योगेश वाघमारे बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळला. हा बॉल मात्र सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. 11 आणि 4 15 धावा. जरूर धाव फलकावर. यावेळेस आपण पाहिलं योगेश कोळेच्या पाठमधून 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय आणि इथं आपण पाहतोत ना तर वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने 16 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत योगेश वाघमारे या बॉलरने. या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय नो बॉल. पंचांचा इथं कॉल जरूर आलाय. नो बॉलचा. 2 धावा देखील धावून घेतल्यात. अवांतर एकूण 3 धावा मिळते. जरूर इथं कमरेच्या वरचा बॉल पंचाने देखील ऍक्शन केली आहे. हा बॉल पुन्हा नव्याने फेकावा लागणार आहे योगेश वाघमारे या बॉलरला आणि येणारा बॉल फ्री हिट नक्कीच असेल. फलंदाज अनिकेत दळवे. यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल जरूर हवेमध्ये आहे. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर झेल टिपला. हो इथं मात्र जल्लोष आनंद साजरा करताना हा इथं लक्ष दिलं नाहीये. लक्ष झालं विचलित आणि त्याचा फायदा घेतलाय. हा बॉल जर बॉलरने देखील पकडून यष्टीरक्षकाकडे फेकला असता तर विकेट गेली असती, पण नाहीये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाला देखील वाटलं की मला एक मोठा तोफा मिळाला की काय, जल्लोष करत राहिला. पण फ्री हिटचा बॉल होता आणि नक्कीच 2 धावा. या 2 धावेने आपण पाहूया 21 धावा स्कोर कार्डवर. 2 षटका अखेर 21 धावा. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 बॉल मध्ये 21 धावा, 2 गडी बाद. जय हनुमान भागाड संघ या स्थितीमध्ये जरूर आहे. पुन्हा एकदा आलाय सचिन सुर्वे. बॉलिंग मार्कवर हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला मात्र दिशा दाखवली. हा बॉल मात्र सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेगा अँड मायटी हिट, स्ट्रॉंग अँड लॉंग. येतोय षटकार. बॉल त्या समोर बॉल. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय 6 धावा जरूर खेळल्यात योगेश कोहली या फलंदाजाने. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल फेकला होता. पुन्हा त्याला दिशा दाखवण्याचा विचार केला होता क्रॉस द लाईन खेळण्याचा, पण इथं बाहीचा इशारा पंचांचा. सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने 28 धावा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस पाहिला तर पहिल्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच थोडेसे कमी संघ खेळताना पाहायला मिळतील. तर उद्याच्या दिवसामध्ये तब्बल मला वाटतं 20 टीम खेळणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये उद्या सकाळी 8 वाजता तरी नक्कीच आपल्याला सामने सुरू करावे लागणार आहेत, कारण उद्याच्या दिवसामध्ये संघ जास्त आहेत. आजच्या दिवसामध्ये 12 टीम. यावेळेस आपण पाहतोय चपराक लावले, सुरेख स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय, पण क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला चांगला क्षेत्ररक्षक आहे. 30 धावा.
सचिन सुर्वे षटकातील आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि या 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. यावेळेस आपण पाहतोय लेट बॉलला खेळलाय, बॉल मात्र सरळ चाललाय पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधोमध क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आपण पाहतोय. योगेश गोळे आणि अनिकेत दळवी या 2 खेळाडूंमध्ये, ज्याला आपण मराठी मध्ये म्हणतो ना भागीदारी, आणि तीच क्रिकेटमध्ये एक महत्वाची भागीदारी जरूर मैदानावर या 2 फलंदाजाच्या दरम्यान. जे हनुमान भागाड संघाकडून सचिन सुर्वेचा नेक्स्ट बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर हा बॉल फेकला होता, त्याला दिशा दाखवली, बॉल सरळ चाललाय, दन 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 सीमारेषा पार, येतोय धमाकेदार, बेस्ट अँड बेस्ट चौकार. .35 35 धावा ऑन अ स्कोर कार्ड. जय हनुमान भागाड संघ देखील आता हळूहळू एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन सुर्वे याच बॉलरने 2 धक्के दिले होते, पण तदनंतर मात्र पार्टनरशिप पॉवरफुल पाहायला मिळते आपल्याला. हा ट्रॅकरचा बॉल यावेळेस मात्र त्याला उडवलंय, हा बॉल सरळ चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून, 1 बाउन्स, धमाकेदार आलाय, बेस्ट चौकार. 35 आणि 4 39 धावा. जय हनुमान भागाड संघ 3 षटका अखेर 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 बॉल मध्ये 2 गडी बाद, 39 धावांचं समीकरण नक्कीच जे हनुमान भागाड संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा खेळ देखील मित्रांनो असाच आहे ना, कारण हा टेनिस क्रिकेटचा खेळ कधी आपल्याला हसवतो, कधी आपल्याला रडवतो, कधी हा टेनिस क्रिकेटचा खेळ डोक्यावर ऊन आणतं, कधी सावलं आणतं, कधी सुख आणतं, कधी दुःख आणतं. पण शेवटच्या क्षणापर्यंत जिंकत असतो ना, तो तुमचा आमचा फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि फक्त टेनिस क्रिकेट. आणि हाच टेनिस क्रिकेट आज जर पाहिलं ना मित्रांनो, तर सीझन क्रिकेटच्या बरोबरीने या टेनिस क्रिकेटला देखील दर्जा दिला गेलाय. कारण आपण पाहिलं 1 करोडची देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे टेनिस क्रिकेटचा खेळ आता पाठीमागे थांबलेला नाहीये मित्रांनो. टेनिस क्रिकेटला देखील एक सोन्याचे दिवस येऊ लागलेले आहेत. टेनिस क्रिकेटला देखील एक वेगळे लुक आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान पंचांचं बोट आकाशाकडे जरूर झालंय, थायपॅडला बॉल लागलाय, LBWच्या स्वरूपामध्ये. विकेट नंबर 3 अनिकेत दळवी, बॅक टू दी पवेलियन. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय राजा वाघमारे आलाय. पहिल्याच बॉलवर LBWच्या स्वरूपामध्ये अनिकेत दळवी मैदानाच्या बाहेर खूप उशिराने 3री विकेट. तर मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वर फलंदाजी करण्यासाठी सुजल पंदेकर नंबर 5 वर जे हनुमान भागाड संघाकडून. 39 धावा स्कोर कार्डवर, 3 गडी बाद. राजा वाघमारेच्या हातामध्ये बॉल आहे, तर सुजल पंदेकरच्या हातामध्ये बॅट आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. धीम्या गतीचा बॉल यावेळेस मात्र फेकलाय. राजा वाघमारेने त्या बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता सुजल पंदेकरने, पण हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी, 39 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 3रा बॉल, 3रा बॉल देखील डॉट. वा भाई वा, राजा वाघमारेची नावाप्रमाणे राजा बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. हा चेंडू देखील डॉट, पहिल्या बॉलवर विकेट, 2रा डॉट, 3रा देखील डॉट. फक्त 3 चेंडू बाकी, 39 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 4था बॉल, 4थ्या बॉलला प्रहार केला आणि हा बॉल मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून, लॉंग अँड स्ट्रॉंग, आला बेस्ट षटकार.
जरूर हिट विकेट दिली जाते. नक्कीच युट्यूब लाईव्हचा हा देखील आपल्याला एक फायदा होतो, कारण कधी कधी पंचांना डाऊटफुल असतं आणि मग युट्यूब लाईव्ह स्पर्धा असेल तर DRS घेतला जातो आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथं देखील ते चित्र पाहायला मिळाले. आणखी एक धक्का लागलाय जय हनुमान भागाड संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय नित्य शेलकर नंबर 6 वर बॅटिंग करण्यासाठी येतोय. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं ना तर इथं फक्त आणि फक्त डॉट बॉल फेकलेत राजा वाघमारे. 4 चेंडू 4 चेंडू डॉट. 39 धावा स्कोर कार्डवर. या शेवटच्या षटकातील राजा वाघमारेचे 2 चेंडू बाकी आणि नवीन बॅटर आलाय नित्य शेलकर. जय हनुमान भागाड संघाकडून आपण पाहतो ही लढत अर्थातच चांदेवाडी विरुद्ध जय हनुमान भागाड. हळूहळू मात्र डोक्यावरचं ऊन थोडस कमी होत चाललंय. याच दरम्यान आपण पाहिलं आता सिंगल एक धाव वाईट देखील या ठिकाणी दिल्या जाते पंचाच्या माध्यमातून. वाईट +1 अवंतर मिळते 2 धावा. 2 धावेने 39 आणि 2 41. अजूनही 2 चेंडू बाकी षटकातील राजा वाघमारे या बॉलरचे. षटकातील आपण पाहूया 5वा बॉल. हा प्रकारचा बॉल सफल झालाय. दिशा दाखवली. हा बॉल मात्र सरळ चाललाय सन 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 करत फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय धमाकेदार बेस्ट चौकार. एक 41 45 धावा. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी. जय हनुमान भागाड संघाची टोटल 45 आणि जरूर 45चा आकडा आला की आपल्याला आठवतो भारताचा रोहित मॅन शर्मा जर्सी क्रमांक 45 तोच आकडा कोकाडर. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा फाईन लेगला बॉल धमाकेदार बॅक टू बॅक चौकार. 45 आणि 4 49. 24 बॉल मध्ये 50 धावांची गरज जिंकण्यासाठी चांदेवाडी संघाला. धन्यवाद. तर जाऊया आपण मॅच कडे. याच्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खरंच ज्यांनी ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते प्रथम क्रमांक शिवगर्जना क्रिकेट संघ यांच्याकडून रोख रक्कम 30,000 रुपये. द्वितीय क्रमांक श्री मंगेश महिपत सावंत
20,000 रुपये. तृतीय क्रमांक श्री शिवाजी महादेव घाग 10,000 रुपये. चतुर्थ क्रमांक श्री चंद्रकांत पानसरे 5,000 रुपये. मंगेश पोळेकर 10,000 रुपये. मनोज मैपत सावंत 5,000 रुपये. अविनाश नलावडे 5,000 रुपये. वसंत पोळ 5,000 रुपये. आदेश महाडिक 5,000 रुपये. अनंत महाडिक, जतीन महाडिक 5,000 रुपये. कुमार सिद्धेश पाबेकर 3,001 रुपये. मंगेश देऊ सावंत 2,500 रुपये. सिद्धेश कांबळे 2,000 रुपये. नरेश पोळीकर 1,500 रुपये. मनोज ठुले 1,500 रुपये. प्रदीप डिगे 1,100 रुपये. संतोष डिगे 1,000 रुपये. भीमभाई साळुंके 1,000 रुपये. योगेश गंगाराम दबडे 1,000 रुपये. बाळा सावंत 1,000 रुपये. प्रकाश चालके 1,000 रुपये. मारुती शिंदे 1,000 रुपये. संतोष पोळेकर 1,000 रुपये. दिलीप पोळेकर 1,000 रुपये. दिनेश पोळेकर 500 रुपये. तसेच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाचे मोठे चषक श्री बाबूशेठ पोळेकर यांच्याकडून दिलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक चषक येलावडे ग्रामस्थ मंडळ सुरत यांच्याकडून आलेले आहेत. अंतिम सामनावीर चषक श्री महेश महिपत सावंत, सामनावीर टी शर्ट RK स्पोर्ट्स सुरत. तसेच फलंदाजासाठी बॅट श्री जगदीश शिंदे, गोलंदाजासाठी शूज श्री मनोज कडू, मालिकावीर सायकल श्री अविनाश सावंत, क्षेत्ररक्षक गॉगल कुमार स्मिथ, सचिन साखळे. युट्यूब लाईव्ह मंगेश बटावले, पाण्याचे जार मनोज कडू. त्याचप्रमाणे संघ सन्मान चिन्ह शरद सावंत, मोठे सन्मान चिन्ह सूर्यकांत घाग व नितेश घाग. लागणारे बॉल्स विजयजी सावंत, संघासाठी टी शर्ट दीपेश दत्ताराम दबडे, पिच साठी मदत चंद्रकांत घाग, फर्स्ट एड बॉक्स चेतन साखळे यांनी दिलेले आहे. या सर्व देणगीदारांचं शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. कारण देणगीदाते नसतील तर मित्रांनो टेनिस क्रिकेटच्या ह्या स्पर्धा खेळवणे खूप आपल्याला कठीण होईल. आणि म्हणून प्रत्येक विभागामध्ये ज्यावेळेस आम्ही समालोचक म्हणून जातो त्यावेळेस खरंच देणगीदारांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. कारण ते ज्यावेळेस चांगला सहकार्य करतात, सपोर्ट करतात, त्याचमुळे आपल्याला एक मोठी टुर्नामेंट खेळवता देखील येते. आणि ज्यावेळेस तुम्ही चांगलं आयोजन करता त्यावेळेस आमच्यासारख्या छोट्याशा समालोचकाला कॉमेंट्री करण्याची संधी देखील मिळते. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचा आमचे मित्र चेतन साखळे असतील, तदनंतर मिलिंदजी चाळके, शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे या पूर्ण टीमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. याच दरम्यान आपण पाहतोय पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख हाताळलाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय प्रतीक जाधव आलाय. पहिलाच बॉल आपण पाहिलात ना, स्टंपच्या वरून हा बॉल सरळ गेलाय आणि इथं पहिला बॉल डॉट बॉलची सांगता. फलंदाजी मार्कवर आहे राजा वाघमारे आणि प्रवीण गोसावी चांदेवाडी संघाकडून. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 बॉल मध्ये 50 धावांची गरज चांदेवाडी संघाला या मॅच मध्ये. पहिला बॉल मात्र चांगला जरूर या ठिकाणी फेकलाय. लेफ्ट हँड बॅट्समन जरूर आहे राजा वाघमारे. एक चांगली मजबूत बॉडी लँग्वेज देखील आपल्याला पाहायला मिळते राजा वाघमारेची. यावेळेस मात्र सुरेख फटका हाताला. पॉवर प्लेचा फायदा. हा चेंडू सरळ सीमारेषा पार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बेस्ट राजाचा चौकार. पॉवरफुल या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस 2020 मॅच देखील मित्रांनो नव्हत्या त्याच्या अगोदर आपण पाहिलं श्रीलंकेच्या सनत जयसूर्याने जी सुरुवात केली होती, खास शैली होती सनत जयसूर्याची. पॉवर प्लेच्या सर्कलच्या वरून मारण्याची शैली होती सुरुवातीला 15 ओव्हरच्या आतमध्ये. याच दरम्यान पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न, पण हा बॉल सर्कलच्या आतमध्ये कव्हर मध्ये झेल टिपलाय. राजा वाघमारेच्या पारीचा होतोय अंत. स्कोरबोर्ड होतोय शांत. विकेट नंबर 1 राजा वाघमारे बॅक टू दी पवेलियन. सर्कल मध्ये आपण पाहिला तर राहुल त्या ठिकाणी उभा होता. सुरेख झेल टिपला. राजा वाघमारे ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता आणि त्याच
फलंदाजाला इथं मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश येतं. प्रतीक जाधव या बॉलरला जय हनुमान भागाड संघाकडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोनू गोसावी चांदेवाडी संघाकडून. आता मात्र दोन गोसावी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय चांदेवाडी विरुद्ध जय हनुमान भागाड या दोन संघामध्ये ब गटातील दुसरा सामना जरूर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यावेळेस प्रतीक जाधवचा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सर्कलच्या वरून मारण्याचा विचार, पण हा चेंडू देखील सर्कल मध्ये फसलाय. आणखी एक धक्का. बॅक टू बॅक विकेट. सोनू गोसावी डकवर चाललाय मैदानाच्या बाहेर. चिंतेचं वातावरण चांदेवाडीच्या डग आउट मध्ये. 2 चेंडूवर 2 गडी बाद. समीकरण बदललंय. 4 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. काय जबरदस्त या ठिकाणी षटक हाताळताना प्रतीक जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज समीर जाधव आलाय नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी चांदेवाडी संघाकडून. षटकातील आपण पाहूया प्रतीक जाधवचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन बॉलला पाठवलंय. बॉल सरळ जाईल स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. धमाकेदार आलाय समीर जाधवच्या बॅट मधून बेस्ट चौकार. 8 धावा 2 गडी बाद. चांदेवाडी टीमचं हे समीकरण. चांगला फटका या ठिकाणी समीर जाधवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा शफल झाला. क्रॉस द लाईन बॉलला खेळून काढला 4 धावांसाठी. प्रतीक जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भागाड संघाकडून. याच दरम्यान डेड बॉल पंचांच्या माध्यमातून, अर्थात मृत बॉल या ठिकाणी फेकला जातोय. कारण बॅट्समन तयार नव्हता. हवेचं प्रमाण जरूर जोरदार आता पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सकाळी देखील हवा मात्र जोरात होती. आता दुपारच्या सत्रामध्ये देखील पाहतोय हवेचं प्रमाण जोरदार. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर, कनेक्शन परफेक्ट. हा बॉल मात्र सरळ स्टँड मध्ये पार्क केलाय समीर जाधव या फलंदाजाने. आणखी एक स्ट्रॉंग अँड लॉंग आलाय समीर जाधवचा बेस्ट षटकार. पहिल्या षटका अखेर 14 धावा 2 गडी बाद. चांदेवाडी संघ 14 धावांची मजल जरूर या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. नवीन बॉलर बघूया कोण येतोय. सुजल पंदेकर जय हनुमान भागाड संघाकडून. सुजल पंदेकरला बॉलिंग करण्यासाठी यावेळेस मात्र जरूर धाडलाय. क्रिकेटचा खेळ असा मित्रांनो, असं म्हणतात ना, किस्मत सबको मौका देती है पर मेहनत सबको चौका देती है. मेहनतीचा खेळ आहे. इथे तुम्हाला घाम गाळावा लागतो, कसरत करावी लागते, मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला यश मिळतं. क्रिकेटचा खेळ असा आहे का फक्त बॅट घेतली बॉल घेतली मैदानावर उतरलं तुम्हाला यश मिळतं? नाहीये मित्रांनो. मेहनतीचा खेळ आहे. सराव तुम्हाला करावा लागते, प्रॅक्टिस सातत्याने करावी लागते. याच दरम्यान आपण पाहतोय पहिलाच बॉल आडव्या बॅटने चेंडूला लॅप करण्याचा विचार केला गेला. सिंगल धाव घेतला. दुसऱ्या धावेसाठी यावेळेस मात्र निघाला आणि याच दरम्यान दुसरी धाव देखील इथे बनली गेली आहे. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आपल्याला. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या 2 ने वाढते. 16 धावा. एका बाजूला समीर जाधव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण गोसावी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस प्रवीण गोसावी स्ट्राईक एंडवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल एक धाव जरूर घेतली आणि यावेळेस आपण पाहतोय तू मयमय झाले, हमरा तुमरी झाली आणि इथं आणखी एक धक्का. प्रवीण गोसावी बॅक टू दी पॅव्हिलियन.
नवीन आपण पाहतोय फलंदाज अरुण कोळी चांदेवाडी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वर बॅटिंग मार्कवर आलाय. टोटल 50 धावा चेसिंग करायच्या आहेत चांदेवाडी टीमला. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडले व ओव्हर शॉट. पंचांचा जरूर इशारा येतोय. हा बॉल सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्प्रेलेक बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय बेस्ट षटकार. तेवीस धावा. सुरेख फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अरुण कोहलीच्या बॅटमधून तब्बल 6 धावा निघाल्यात. जो नंबर 5 वर आलाय बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहिलं आता लेट कट खेळण्याचा विचार जरूर केला होता पण इथं एज लागली. स्लिप मध्ये बॉल जातोय. सिंगल एका धावेसाठी. सिंगल एका धावेने 24 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सुजल पंदेकर जय हनुमान भागाड संघाकडून 4 चेंडू षटकातील आतापर्यंत फेकलेत सुजल पंदेकरने. 24 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस वासुरेख फटका जरूर खेळलाय. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळलाय आणि यावेळेस स्क्वेअर लेग झोन मध्ये हा बॉल चाललाय. सिंगल एका धावेसाठी. सिंगल एका धावेने 25 धावा म्हटलं तर अर्धा रस्ता पार केलाय चांदेवाडी टीमनं. अजूनही तेवढाच अर्धा रस्ता क्रॉस करायचा आहे जिंकण्यासाठी चांदेवाडी संघाला. कारण 25 धावा तर स्कोर कार्डवर जरूर आपण पाहतोय. 3 विकेट लॉस. यावेळेस आपण पाहतोय वासुरेख फटका कव्हरच्या डोक्यावर हा बॉल चाललाय. बॉल सीमारेषा गाठेल का नाहीये. थोडीशी धीम्या गतीची आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान धावा इथं कंप्लीट होत आहे जरूर. पंच धावा किती घेतल्या टोटल. 3 धावा. आणि या 3 धावेने आपण पाहूया 28 धावा 2 षटका अखेर ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. बारा बॉल मध्ये 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही बारा बॉल 22 धावांची गरज असताना तनिष गुळंबे आलाय जय हनुमान भागाड संघाकडून बॉलिंग मार्कवर अटॅक करण्यासाठी. तर जोडी मैदानाच्या आतमध्ये अरुण कोहली आणि समीर जाधव. मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 आणि 5 चे फलंदाज जरूर आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील आपण पाहिलं ना तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागते. कारण छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांची एक शिकवण आहे. राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं तुम्हाला. तरच जग तुमचा आदर देखील करता. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील मित्रांनो स्वतःचं अस्तित्व काय ना ते निर्माण करा. कारण मोठमोठ्या क्रिकेटरचा स्टेटसला आपण फोटो ठेवला म्हणजे आपण मोठे होतो असं नाहीये. आपला स्वतःचा स्टेटस काय नाही याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. याच दरम्यान आपण पाहतोय मिस फील्ड जरूर होतोय पॉइंट झोन मध्ये आणि इथं धावा देखील घेतल्या जात आहेत. वा पहिल्याच बॉलवर 2 धावा. या 2 धावेनिशी आपण पाहूया 30 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 20 धावांची गरज 11 बॉल मध्ये चांदेवाडी संघाला जिंकण्यासाठी. 11 बॉल 20 धावांची गरज. कधी कधी आपण पाहिलं ना तर मोठी धावसंख्या आपण सहज चेस करतो पण कधी कधी छोटी धावसंख्या ना अक्षरशः आपल्याला नाकीनं वानते. घाम गाळायला लावते. घाम फोडते. षटकातील नेक्स्ट बॉल
याच दरम्यान आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याला दिशा दाखवली आहे. हा बॉल मात्र कव्हरच्या डोक्यावरून सरळ जातोय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतोय. फिल्डिंग देखील होते आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा. 30+2 32 धावा. 32 धावा चांदेवाडी टीम. टेनिस क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट म्हटलं तर कितीही ऊन असू द्या, अवकाळी पाऊस असू द्या, कितीही थंडी असू द्या, मी मात्र टेनिस क्रिकेटचा खेळ खेळणारच. हे प्रत्येक जण मात्र मैदानात उतरून दाखवत असतो. मग कधी आपल्या आई वडिलांना आपण फसवतो, कधी आपल्या भावाला फसवतो, कधी आपल्या बहिणीला आपण फसवून मात्र क्रिकेटच्या मैदानावर खेळ खेळण्यासाठी येत असतो. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला तर तुमचा आमचा एक जीव की प्राण. याच दरम्यान मात्र जरूर हा बॉल सरळ चाललाय पॉइंट रिजनला चिरून 4 धाब्यांसाठी धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. 36 धावा स्कोर कार्डवर. हळूहळू मात्र 50 धावांच्या टोटल कडे वळताना चांदेवाडी टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल मध्ये 14 धावांची गरज जिंकण्यासाठी अजूनही चांदेवाडी संघाला या मॅच मध्ये. तनिष गुळंबे हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला मात्र उडवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावर. थोडस मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर थोडी मातीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे काही जागेवर आपण पाहिलं तर बॉल धीम्या गतीने मात्र जातोय. तिथं मात्र धावून धावा नक्कीच घ्याव्या लागतात. 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये पुन्हा बदल केला जातोय. 38 धावा, अजूनही 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. पण ही पार्टनरशिप मात्र जबरदस्त पाहायला मिळते आपल्याला अरुण कोहली आणि समीर जाधवची. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. चेंडू सरळ तेज तरर, चेंडू होतोय फरार, येतोय धमाकेदार बेस्ट अँड बेस्ट चौकार. सुरेख फटका. 42 धावा. 42 चा आकडा. षटकातील 5 चेंडू होत आहेत. अजूनही 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगली पार्टनरशिप जरूर आहे, पण इथं तनिष गुळंबेचा हा शेवटचा बॉल या षटकातील आणि शेवटचा बॉल जातोय डाट. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी चांदेवाडी टीमला. 6 बॉल 8 धावा का या मॅच मध्ये होतील का, अजूनही प्रश्नचिन्ह जरूर आहे. कारण कधी कधी काय होतं माहितीये की 6 बॉल मध्ये आपण 25 धावा चेस करतो. 6 बॉल मध्ये कधी 30 धावा 36 धावा देखील आपण टोटल चेस करतो. पण कधी 6 बॉल मध्ये 3 धावा 4 धावा 5 धावा 6 बॉल मध्ये 2 धावा हे देखील होत नाहीये. कारण एका क्रिकेटचा समालोचक म्हणून अनेक ठिकाणी आम्ही जात असतो आणि हे आम्ही पाहतो देखील. तसंच देखील इथं देखील होईल का. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर आला योगेश गोळे. जय हनुमान भागाड संघाकडून पहिला बॉल योगेश गोळेचा. पहिलाच बॉल हलकासा मूव झाला आणि हा बॉल ऑफ साइडच्या बाहेर जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. 6 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. सहा बॉल 7 धावा. यावेळेस आपण पाहतोय मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस आता तुतू मेहनत झाला, रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान विकेट फसली है. थोड़ा सा खराब कॉल. ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा. अब मैं क्या करूं, अब तो मैं चला मेरे घर पे. स्थिती झाली फलंदाजाची.
आणि यावेळेस समीर जाधवला हे मैदान सोडावं लागतंय. पाच बॉल मध्ये 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. जे हनुमान भागाड विरुद्ध आपण पाहतोय चांदेवाडी. 5 बॉल 7 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय दिलीप पवार. नंबर 6 वर बॅटिंग करण्यासाठी चांदेवाडी संघाकडून 5-7 ची मॅच मात्र जरूर या मैदानावर. घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 5 वाजून 5 मिनिटं होत आहेत आणि मॅच देखील आपण पाहिलं ना तर 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. सामना बघूया हाय व्होल्टेज होईल का. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. ऑन साइडला फटका खेळलाय. सर्कलच्या बाहेर मात्र बॉलला फील्ड केली जाते स्क्वेअर लेग दिशेला आणि सिंगल 1 धाव. 4 बॉल 6 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. अजूनही सामना कुठल्याही बाजूने झुकू शकतो कारण मी आत्ताच म्हटलं होतं की कधी कधी लो स्कोर मात्र नाकी न आणता आपल्याला या मॅच मध्ये होणार तर नाही. हा बॉल आपण पाहतोय इथं मात्र चुकीचा बॉल फेकलाय. पंचाने या बॉलला 1 धावेची शिक्षा लावली आहे. लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने दोन्ही हात खोलले. वाईट बॉलचा इशारा केला. 1 धाव एक्स्ट्रा मिळते आणि याच दरम्यान 45 आता 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ हा बॉल मात्र चांगला बॉल हाताळलाय. वा सेफ बॉल. काय द्यायच्या वा. कधी सामना जय हनुमान चाच संघाच्या बाजूने कधी सामना चांदेवाडीच्या बाजूने. हा तराजू मात्र सातत्याने हलता डुलता होतोय. माफ करा भागाड संघाच्या बाजूने. ओ क्या बात आहे. आता मात्र जय हनुमान भागाड संघाचा योगेश गोळे चमकदार बॉलिंग करताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज. कारण जरूर मी सांगितलं की कधी कधी लो स्कोरची मॅच आपल्याला घाम गाळायला लावते. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज असताना काय स्थिती आली आहे. सामना मात्र कुठल्या बाजूने झुकेल अजूनही काही त्याचा नेम नाहीये. 2 बॉल 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. योगेश गोळेचा पुढचा बॉल आणि याच दरम्यान हा बॉल देखील टर्न झालाय. ओ विकेट. डॉट बॉल आणि आता फक्त 1 बॉल आणि 5 धावांची गरज. हे कधी कधी आपण म्हणतो ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तसा एक कुठली मॅच कुठे नेऊन ठेवली आहे. जे हनुमान भागाड संघाकडून योगेश गोले या बॉलरने 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज. चांदेवाडी संघ एक वेगळ्या स्थितीमध्ये. कारण ही ओव्हर सुरू होण्याच्या अगोदर मी स्वतः म्हटलं होतं देखील की कधी कधी 6 बॉल मध्ये 36 धावा 30 धावा 25 धावा देखील आपण चेस करतो. पण 6 बॉल मध्ये 6 धावा 8 धावा 3 धावा 2 धावा घाम गाळायला लावतात आपल्याला. आणि तेच इथं चित्र पाहायला मिळते. आता 1 बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत आणि कंपल्सरी या धावा चेसिंग करायच्याच आहेत चांदेवाडी संघाला. नवीन आला वैभव कोळी. 1 बॉल 5 धावा निघाला योगेश आणि ओहो हा सामना मात्र जय हनुमान भागाड संघाच्या बाजूने झुकलाय. जवळजवळ प्रेक्षकांना वाटलं होतं की चांदेवाडी संघ विजयी होईल कारण त्या पद्धतीने बॅटिंग देखील चांदेवाडी संघाने केली होती पण नाहीये. बघा मित्रांनो 6 बॉल मध्ये 8 धावा देखील झाल्या नाही या मैदानावर. हे आजचं चित्र जरूर आहे कारण पूर्णपणे जे हनुमान भागाड संघाने देखील ओळखलं होतं की सामना आपल्या हातामधून निसटत चाललाय. पण योगेश गोळे सारखा बॉलर आला घातक बॉलिंग केली.
बाळा सावंत आणि सुशील महाराज, योगेश गोळे आणि मॅन ऑफ द मॅच हलगा 3 विकेट घेतले 3 रन देऊन योगेश गोळे या बॉलरसाठी बाळा सावंत आणि सुशील मालुसरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम जय हनुमान भागाड संघाचा योगेश गोळे, मॅन ऑफ द मॅच. योगेश गोळे, आपण टॉस बॉक्सवर जायचं आहे. काय जबरदस्त षटक फेकलंय. हा सामना पूर्णपणे चांदेवाडी संघाच्या बाजूने असताना देखील हा सामना झुकवलाय भागाड संघाने आपल्या बाजूने.